श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 11 जून 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अधिक महिन्यातली कमला एकादशी. 17 मे पासून अधिक महिना सुरू झालेली आहे आणि ते 15 जून रोजी संपणार आहे. या अधिक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि या दोन्ही एकादशींना कमला एकादशी असं म्हटलं जातात. आता अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतं. तसेच अधिक महिन्यात येणारी जी कमला एकादशी आहे तर ती सुद्धा दर 3 वर्षांनीच येतं आणि म्हणून या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. मराठी वर्षामध्ये अधिक मास येणं ही अतिशय विशेष मानली जातं. अधिक मास येणे ही पूर्णपणे खगोलीय पद्धत असणारी आहे, तरी धार्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व या महिन्याला दिलं जातं आणि या महिन्यातली प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही खूप महत्त्वाच्या आणि शुभ असतात. अधिक मास पुरुषोत्तम मास असल्यामुळे या काळात विष्णूंची पूजा करायला विशेष महत्त्व आहे. अधिक मासातली वध पक्षातली कमला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजन केल्याने त्यांच्या अनेक पटीने लाभ प्राप्त होतं. एवढंच नाही तर या अधिक महिन्यातली एकादशीचं व्रत केल्याने 26 एकादशीच्या व्रत केल्याचं पुण्य मिळतं असतं आणि म्हणून जर तुम्ही कोणत्याही महिन्यामधला येणारी एकादशीच्या व्रत करत नसेल तर पण अधिक महिन्यातली एकादशी व्रत ही तुम्हाला करायचीच आहे. तसेच अधिक महिन्यातली एकादशी दुग्ध शर्करा योगाची मानली गेलं आहे, कारण एकादशी आणि अधिक महिना दोन्ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षातला आणि वृद्ध पक्षात एकादशी तिथी येतं आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व मान्यता ही देखील वेगवेगळी असतात. या अधिक महिन्यातली एकादशीच्या व्रत इतके शुभ मानले जातं की हे व्रत करण्याला सर्व दान आणि हजारो यज्ञाच्या पुण्य प्राप्त होत असतं. तसेच व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होतं, मनोकामना प्रबळ इच्छा देखील पूर्ण होतात. श्रीहरी विष्णूंच्या कृपा आणि शुभ आशीर्वाद हा देखील प्राप्ती होतं. भगवान श्रीहरी विष्णू सह महालक्ष्मी देवींची कृपा दृष्टी देखील प्राप्ती होतं. यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल किंवा या अधिक मासाच्या संपूर्ण फळ तुम्हाला मिळण्याचा असेल तर या एकादशीला तुम्ही उद्या आवर्जून व्रत करा. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाची आणि शुभ असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ते उपाय जर आपण या एकादशीला केलं तर नक्कीच त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्ती होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असं उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार अधिक मासातली एकादशी. तुम्ही एक वेळी उपवास नाही केलं तरी चालेल, पण फक्त सकाळीच लावा इथे एक दिवा. हा दिवा लावल्याने संपूर्ण अधिक मासाच्या फळ तुम्हाला प्राप्ती होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन पुढच्या 3 वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही. जीवनातली सर्व अडचणी शत्रू नष्ट होतील आणि साक्षात माता लक्ष्मी मी घरात अखंड वास करेल. तर हा दिवा कुठे लावायचा, कसे लावायचे याबद्दल संपूर्ण माहिती या
व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून तुम्हाला या अधिक मासाच्या संपूर्ण फळ प्राप्ती होईल. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद हा देखील तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच या व्हिडिओला एक हाईप देखील घ्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि स्वास्तिक उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केल्याना नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक बदल जाणवतील. हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीला करायची आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायची आहे आणि शक्यतो अगदी सकाळीच हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा ती पूजा करतो त्याच्या वेळात तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल, पण त्यावेळी नाही शक्य झालं तर 12 वाजण्याच्या आत हा दिवा तुम्ही लावू शकता. घरामध्ये लावायच्या आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणजेच दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतेही पूजा, होम, हवन, उपाय, सेवा ही पूर्ण होत नाही. जर तुमच्या दिवा प्रज्वलित न करता एखादी सेवा केली तर त्याच्या सेवेच्या किंवा त्याच्या उपायाच्या तुम्हाला फळ हे कधीच मिळत नाही. जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो, एखादी उपाय करतो, तेव्हा ती सेवा किंवा ती उपाय देवापर्यंत पोहोचण्याचा काम दिवा करत असतो आणि म्हणूनच या दिव्याला खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. आणि जर एकादशीच्या दिवशी आपण विशिष्ट पद्धतीने एखादी दिवा जर लावला ना तर आपल्या घरातली गरिबी, दारिद्र्य ही कायमची दूर होत असतं. आता हा दिवा लावणे म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेच्या प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्यामुळे आपल्या घरातलीच नकारात्मकता, ऊर्जा ही देखील नष्ट होतं आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदत असतं. एवढंच नाही तर दिवा हा ज्ञानाची प्रतीक आहे. ते आपल्या मनातली अज्ञान आणि वाईट विचार रूपी अंधकार दूर करून बुद्धीला प्रकाश देतं. म्हणजे आपल्या मन शुद्धी ते स्वच्छ आणि निर्मळ करत असतं. जेव्हा आपण एकादशीला आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा आपल्या घर हे देखील पवित्र आणि प्रसन्न होतं. यामुळे आपल्या कुटुंबात शांतता आणि समाधान मिळत असतं. दिवा लावणे म्हणजे ईश्वरांच्या सानिध्य आणि अग्नीला हिंदू धर्मात साक्षीदार आणि देवांचे रूप मानलं गेलं आहे. आणि दिवा लावल्याने देव हे देखील प्रसन्न होतात आणि पूजा ही देखील प्रसन्न होतं. आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, पैसे टिकत नसेल, जिथे तुम्ही 50 रुपये कमवता तिथे तुमच्या 100 खर्च होत असतील, म्हणजे काय लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही. जर लक्ष्मीला आपल्याला घरामध्ये स्थिर करण्यासाठी, घरातल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायची आहे. तसेच हा उपाय केल्याने घरातली वादविवाद, कलश, कटकटी, आजारपणे दूर होऊन सुख, शांती, समृद्धी नांदू लागतं. तसेच घरातली व्यक्तींना सर्व कामात यश मिळतं. तसेच आपल्या संपूर्ण घर हे
बाधमुक्त होतं. घरातली नकारात्मकता, ऊर्जा, इड्यापिडी, दारिद्र्य ही सुद्धा दूर होतं. आणि एवढंच नाही तर अधिक महिन्यातली एकादशीला हा दिवा लावल्याने 33 वर्ष धनधान्य, संपत्ती, पैसा हा देखील कमी पडत नाही. कारण अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. आणि तसेच हा उपाय अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे संपूर्ण अधिक मासाच्या फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्ती होतं. आता उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायची आहे, स्वच्छ स्नान करायची आहे. यानंतर शक्यतो पिवळ्या रंगाच्या कपडे परिधान करावे. पिवळे रंग नसेल तर काळा आणि निळा रंग सोडून कोणतेही रंगाच्या कपडे परिधान करून आपल्या देवघरातली देवीच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा. आवर्जून अभिषेकाच्या करायचेच आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने किंवा चंदनाने तुम्हाला जसं शक्य होईल तसेच अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. यानंतर त्यांच्या पिवळ्या रंगाची फुलं, पिवळी रंगाची मिठाई आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जे उपाय जी मी सांगणार आहे तर ते करायचीच आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या एक कांडी घ्यायची आहे. वाळलेली जी कांडी असतं तर ती तुम्ही घ्यायची आहे. आणि यानंतर जे काड्याने लाल पिवळा धागा असतं ना, ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं, ते रक्षासूत्र तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्या तुळशीच्या काडीवर तुम्हाला गुंडाळायची आहे. अशा प्रकारे गुंडाळा की त्या काडीच्या तुम्हाला वात बनवायची आहे. व्यवस्थितपणे ते लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजेच रक्षासूत्र तुम्हाला त्या तुळशीच्या कांडीवरती व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायची आहे. आणि यानंतर जी काडी आहे ना ती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायची आहे. यानंतर एक मातीची दिवा घ्यायची आहे. त्या दिवेमध्ये थोडासा तूप घालायची आहे. आणि त्या तुपामध्ये तुम्हाला ही जी तुळशीच्या कांडी आहे तर ते ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून एक स्वास्तिक काढायची आहे. त्या स्वास्तिकाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायची आहे. आणि त्या स्वास्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायची आहे. आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती आहे, फोटो आहे किंवा बाळकृष्णाच्या मूर्ती आहे त्यांच्या समोर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. आणि यानंतर तसेच बसून तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्राच्या 108 वेळी जप करायची आहे. तसेच विष्णू सहस्रनामावली नामाच्या पठण सुद्धा करायची आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यात जे काही समस्या आहेत तर ते दूर होण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायची आहे. दिवा अगदी 5 मिनिट जळला तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्हाला ह्याच्याच पद्धतीने हा दिवा लावायची आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तुळशीच्या कांडी किंवा तुळशीच्या लाकडाचा दिवा लावणं अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला गेला आहे. तुळशीला साक्षात लक्ष्मीची रूप मानलं जातं आणि तिच्या लाकडाची दिवा प्रज्वलित केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा नष्ट होतो, सुख समृद्धी मिळतं. तसेच तुळशीच्या लाकडाचा दिवा लावल्याने पूर्वजनाच्या आत्मेला शुद्धी, शांती मिळतं आणि घरातली सर्व प्रकारच्या पाप ही देखील नष्ट होऊन मोक्षदा मार्ग मिळतं, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीच्या पानावर आणि लाकडावर भगवान विष्णूंचा वास असतो आणि तुळशीच्या कांडीचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आणि विष्णू एकाच वेळी प्रसन्न होतात. हा दिवाच्या पवित्र घरामध्ये घरातली वास्तुदोष, ग्रहदोष देखील दूर होतात आणि आपल्या घराच्या आजूबाजूच्या जी काही ऊर्जा आहे तर ते सकारात्मकता बनत असतं. तसेच तुळशीमध्ये बघा
अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत आणि जेव्हा तुळशीच्या कांडी तुपामध्ये भिजवून ते दिवा आपण आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातली वातावरण हे सुगंधी होतं आणि या सुगंधी धुरामुळे घरातली हवा सुद्धा होत असतो आणि आरोग्यही आहे तर ते कुटुंबामध्ये चांगले राहतं. तसेच या अधिक महिन्यामध्ये तुळशीच्या काडीचे दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञाच्या पुण्यफळ देखील मिळत असतं. तर अशा पद्धतीने हा जे उपाय आहे तर हा आपल्याला उद्या गुरुवारी कमला एकादशीला करायची आहे. अतिशय प्रभावी आणि 100% प्रभावी उपाय आहे. यामुळे तुम्ही नक्की करा. स्त्री पुरुष घरातली मुला कोणीही हा उपाय करू शकता. फक्त घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर हे अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.